मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. प्रियांका किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन एक रेसिपी पाहणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे कोल्हापूरची वांग्याची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण 4-5 वांगी धुवून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतली, एक टोमॅटो उभा चिरून घेतलाय, एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, लसणाचे 4-5 पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि खोबरं आणि ह्याच्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या असे वाटून घेतलंय. अद्रक जाडसर वाटून घेतलंय. घरचा तिखट मसाला आहे, चवीपुरतं मीठ आहे, हळद आहे, लाल तिखट पावडर आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता, फोडणीसाठी तेल. आता आपण रेसिपीला चालू करूया. पहिल्यांदा गॅस ऑन करूया, कढई ठेवूया. आता कढई तापलेली आहे, तेल ओतूया. आपण रोजच्या भाजीला जे तेल वापरतो त्याप्रमाणेच घ्यायचं आहे. आता आपलं तेल तापलेले, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण भाजला पाहिजे, व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा. आता आपण ह्याच्यात अद्रक जे ठेचून घेतले जाडसर ते टाकूया. आता कढीपत्ता टाकू त्याच्यामध्ये. कढीपत्ता चांगला मिक्स करून घेऊ. त्यानंतर हे उभा कांदा चिरलाय तो टाकू. जास्त आपल्याला भाजायचा नाही कांदा, थोडासा मऊ पडेपर्यंतच भाजायचा आहे. आता हे चांगला मिक्स करून घेऊ. चांगला मऊ झाला पाहिजे, लालसर आपल्याला करायचा नाहीये. मऊ होईपर्यंतच भाजून घ्यायचा. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया. उभे चिरलेले टमाटर आहेत ते टाकायचे आहेत. एक टमाटर घेतलाय मी. चांगला मिक्स करून घ्यायचा. तो पण मऊ झाला पाहिजे. जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं. गॅसची जरा फ्लेम कमी करायची. पण ह्याच्यामध्ये जे खोबरं आणि लसूण वाटून घेतले जायचं ते टाकू याच्यात. ते मिक्स करून घेऊया. आता आपल्याला थोडंसं तेल वरून ओतायचं, कारण थोडंसं तेल लागणारच आहे. पूर्ण तेल ओतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घरचा लाल तिखट, मीठ, हळद आणि मिरची पावडर घेतले ते ह्याच्यात टाकूया. ते चांगलं मिक्स करून घेऊया. सारखं एकजीव करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात वांगे टाकून घेऊया, जे उभे काप केले ते. परत एकसारखं हलवून घेऊया. एकसारखं आपल्याला मसाला लागला पाहिजे. एकसारखं वांग्याला सगळा मसाला लागला पाहिजे. एकसारखं हलवून घ्यायचं. मसाला पूर्ण वांग्याला लागला पाहिजे त्या. की आता कोथिंबीर टाकायची वरून. हिरवीगार कोथिंबीर आहे, वरून टाकायची. परत मिक्स करायचं. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता ह्याच्यावर आपण 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करून शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता आपले 3 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी एकसारखी परत हलवायची. भाजीत आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे भाजी आपल्याला आधीमध्ये सारखी हलवावी लागेल, कारण खाली करपून द्यायची नाही आपल्याला भाजी. आता आपण परत एकदा 5-6 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरतीच भाजी शिजवून देऊया. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण भाजी बघूया. आपली भाजी रेडी झालेली आहे बघा. तर हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर प्रियांका किचन्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.